कपडे दिले गावात गेलेले हो. अरे आता परत 3 दिवस जायला किती झालाय किती झालाय तिथून बाहेरून हां चालेल त्याला पण आज तिथून जाता जाता नाही तिकडे रामकृष्ण हरे Bye.
धन्य धन्य एक नाम
धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माता साधू पंथाचा अभिमान गेला देखता दर्शन दत्तात्रय सोपदार पुढे उभे काठीकर यवनांगावरी कुंकला प्रसाद देवनी मुक्त वेला निराचरण तुमच्या पाया निराचरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथराया धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझ्या मेटा जोडून या तर चरणी देवी रामाता चरणी देवी गोमाता परजावे देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अगस्त्य जन्मी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानरूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माता. काय आहे, संतांनी आपल्यावरती एवढे उपकार केलेले आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसे माय, धर्मे त्यांचे केले पाय, अक्षय दिले अभयदान गा. म्हणून तुकाराम बी, एकनाथ षष्ठी, नरसिंह जयंती, जन्माष्टमी हे पर्व काळ आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये 24 एकादशी आणि 5 पर्व काळ आहे शिवरात्री सकाळ. म्हणून त्या पर्व काळावरती त्याविषयीचं चिंतन हे झालंच पाहिजे. भले अर्धा तास करा, पाऊण तास करा, 10 मिनिटं करा किंवा 20 मिनिटं करा, पण जे वारकरी संप्रदायामध्ये नियम आलेला आहे, कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. कुठलीही गोष्ट त्यामध्ये आपण उतरलो आहोत, मग पाणी किती खोल आहे आणि आपण बुडेल का याचा विचार करायचा नाही. एकदा ह्याच्यामध्ये उतरलो, मरो आपला जगू. म्हणून असा हा पर्व काळ. आता कालचा सुद्धा भिजेला भले 3-4 लोक होते, हरकत नाही, पण अर्धा तास, पाऊण तास या तुकोबरायाने आपल्या जगतावरती एवढे उपकार केले. एवढेच नव्हे तर जगतामध्ये कुठल्याही प्रकारची जर प्रश्न निर्माण झाला, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गाठामध्ये मिळेल. पण आपल्याला माथा असलं तर गाठ्यामध्ये सहज माणूस बघा, असा मराठी माणूस एक कोण नाही की त्याला तुकाराम महाराजांची एक पाठ नाही. सहज माणूस म्हणतो दे हरी खटल्यावर, अरे तुकोबरायचं सहज माणसात जे आहे, तुकोबरायचं वाङ्मय आहे, सहज लोकांच्या मुखामध्ये येतं. तसं आज नाथ षष्ठी आहे आणि आजचा त्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, आमचे जगद्गुरु तुकोबराय यांचे, तुकोबराय गेल्यानंतर तुकोबाचा धावा करणारे निळोबराय यांचा 5 चरणाचा अभंग आहे. आता तुम्ही म्हणाल या अभंगाला ध्रुवपद कसं नाही. काही अभंग असे असतात खाली फक्त त्याची उदाहरणं दिलेली असतात आणि पहिल्या चरणामध्ये ध्रुवपद असतात. उदाहरणार्थ उच्च नीच काय नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त एकूया, दासे पुत्र कन्या विद्राची बस, उच्च नीच काही नेणे भगवंत. किंवा सद्गुरु सारिका असता पाठेला काय इतराचा देखा कोण करी, राज्याची कांता काय भिक मागे, सद्गुरु सारिका असता पाठेला कल्पतो लोटी जो कोणी बैसला काय म्हणे त्याला सांगू आपण, सद्गुरु सारिका असता पाठेला ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्रलो गुरु कृपे, सद्गुरु सारिका असता पाठेला. हे ध्रुवपद लागलं पाहिजे प्रत्येक चरणाला. ध्रुवपद आता लोक परत दुसरं ध्रुवपद घेतात, राज्याची कांता काय भिक मागे, हे ध्रुवपद नाही. किंवा काय वानू आता न पुढे ही वाणी आणि मस्तक चरणी, हे ध्रुवपद लक्षात ठेवा. तुम्ही नेहमी अभंग म्हणता, पण तुम्ही ध्रुवपद घेताना थोडी वेळ सांडलेली आपल्या परीचे हे ध्रुवपद नाही. हे खालचे जे आहे, खालचे दृष्टांत आहे. तसं या अभंगामध्ये नाथरायाविषयी धन्य धन्यता देतात आणि त्याविषयी 4 दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत काय आहे, दासोपंताचा अभिमान गळून गेला का, दत्त महाराजांचं दृष्टांत झाल्यामुळे. दुसरं उदाहरण देतात, महाराज दत्त महाराज, साक्षात दत्त महाराज नाथरायाच्या पुढे चोपदारकी करतो. काय करतो ते, चोपदारकी. आणि तिसरा दृष्टांत असा देतात की यौवन अंगावरील तुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. आता लोक त्याचा विपरीत वेगळा करतात. खरं काय माहिती आहे, मोठ्यांच्या मुखातून कधी कधी ऐकावं लागतं किंवा मोठा अभ्यास करावा लागतो. यौवन जाणून बुजून तुंकलेला नाही, तो तुंकत होता आणि तुंकत होताना नाथरायाच्या अंगावरती तुंकी गेली. मग नाथरायाने आंघोळ केली, घरी गेले, भगवंताची पूजा केली. कारण पुढचं वाक्य बघा, यवन अंगावरी तुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. मग प्रसाद कुठला दिला तर नाथरायाने गंगेची आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर घरी गेले, देवपूजा केली आणि तो प्रसाद घेऊन त्या यवनाच्या घरी घेऊन गेले.
म्हणून अशा एकनाथ महाराजांना निळोबराय म्हणतात. मी चरणाही ठल ठल. नाथरायाच्या दृष्टीने विचार केला तर ह्या ठिकाणी पहिल्याच चरणाचा विचार करा. काय म्हणतात निळोबराय? धन्य धन्य एकनाथा. 2 वेळा का म्हटले धन्य? आणि जर एकदा म्हटलं चालू नसतं काय? धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता. धन्य धन्य याचा अर्थ काहीतरी तुझ्याकडे गम्य असलं पाहिजे. बघा व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये 4 गोष्टी आहेत. आता तसं आपल्याला फक्त त्याच्यावरती विवेचन करायचंय. बघा काही गोष्टी व्यवहारामध्ये प्राप्तव्य आहेत पण कर्तव्य नाही. काही कर्तव्य असतात पण प्राप्तव्य नसतं. काही कर्तव्य पण नसतं आणि प्राप्तव्य पण नसतं. आणि काही प्राप्तव्य पण आहे आणि कर्तव्य पण आहे. आता जर तेवढं गेलं तर पुढं सांगतो. काही गोष्टी प्राप्तव्य आहे पण कर्तव्य नाही. व्यवहारात सांगतो गडगंज पैसा आहे. प्राप्तव्य म्हणजे मिळणार. गडगंज पैसा आहे. भरपूर तुमच्याकडे सर्व आहे. देह दिलेला आहे 3.5 हाताचा. पण कर्तव्य तुमचं काय? पाहे पापुलिया गावा द्या लागे आले पांडवा तो कार्याचा वा सांडूया. आपलं कर्तव्य काय? ज्या मनुष्य जन्माला आपण आलो त्या मनुष्य जन्माला आल्यानंतर हे कर्तव्य काय? भगवान परमात्माचं नामस्मरण करणं. किंवा पैसा असताना त्या पैशाचं योग्य रीतीनं विनियोग करणं किंवा दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्राप्तव्य आहे त्याच्याकडे. पैसा भरपूर आहे, बँकेत सरतोय, पण त्या पैशाचा विनियोग व्यवस्थित केला नाही ते कर्तव्य होऊ शकत नाही. पण असा कंजूस म्हणतो. हे कसं झालं? व्यवहारामध्ये झालं. आता परमार्थामध्ये बघा प्राप्तव्य आहे म्हणजे सर्व माहित आहे. काय? अभंग पाठ आहेत, सगळे ओव्या पाठ आहेत, टाकणाचे पाठ आहेत, पण महिने पाया ओळी चुकाय. कारण काय? संप्रदाय काय सांगतो? सेवितो हा रस वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो अनेका. जे आपल्याला मिळालं आपणाचे जे जे ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे. शहाणे पुढं सोडावे सकळ जण. आपल्याला जे जे माहीत असेल ते माहीत लोकांना सांगावं. आपल्याला जर वाटतं वारीला जातोय ना आपण पण 4 लोकांना वारीला घेऊन गेलो हे आपलं कर्तव्य. म्हणजे आपल्याला प्राप्त झालं भगवान परमात्मा. ह्याच्यामध्ये कोण येतो माहिती आहे का? ऋषी मुनी मुक्त झाले पेहने गर्भवासा आमा विष्णुदासा सुलभतो. मुनी मुक्त झाले पेहने गर्भवासा. मुनी मुक्त झाले पेहने गर्भवासा आमा विष्णुदासा. मुनीने विचार केला आपल्याला मोक्ष मिळालाय. आपल्याला मोक्ष मिळालाय. आता काय पुढे आपल्याला काय गरज नाही. आपलं काय कर्तव्य नाही. म्हणून जिसने पाया उसने चुपाया. बघा काय काय मंत्र तंत्र असे आहे की त्या मुनीने त्या मंत्राला त्या मंत्राला शाप देऊन ठेवलेला आहे. उदाहरण गायत्री मंत्र आहे, 99 मंत्र आहे. जे जे मंत्र आहेत लोक वाचतात पुस्तकातून ते मंत्र जपतात. त्याला काय उपयोग नाही. कारण त्या मंत्राचं शाप विमोचन केल्याशिवाय त्याचं प्राप्तव्य मिळत नाही. म्हणून काही प्राप्तव्य त्याला आहे, त्यांच्याकडे ती कला आहे, पण ती कला दुसऱ्याला शिकवत नाही. मोठं झालं तर माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार झाला तर अरे तुमच्याकडे आहे ना, अरे द्या ना दुसऱ्याला. तुमच्याकडे पैसा आहे ना, द्या ना. हस्तंप हस्तंप विक्रम यदि दान पुण्यम. हस्तंप विक्रम यदि दान पुण्यम. पादंप विक्रम
यदि तीर्थयात्रा मूकं पवित्रं यदि रामभोजं हृदय पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा आत्मं पवित्रं यदि दानपुण्यं आत्मं पवित्रं यदि दानपुण्यं। हात पवित्र कशाने होतील? दान पुण्य केल्यानंतर. पाय पवित्र कशाने होतील? तीर्थयात्रेला गेल्यानंतर. मुख पवित्र कशाने होईल? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. आणि हृदय पवित्र कशाने येईल? ब्रह्मनिष्ठा असली तरी. हे सर्व त्या मुनींना किंवा त्यांना प्राप्त आहे, पण दुसऱ्याला शिकवत नाही. आमच्याकडे भरपूर पैसा आहे, वर्गणीला गेलो, काय काय हो नाही, अखंड हरिनाम सप्ताह आहे, आम्ही मठातून आलेलो आहोत. 20 एप्रिल ते 27 एप्रिलला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आपल्या काय घ्या. हो बरोबर आहे. तुम्ही जे काय स्वतःसाठी करता, काय घरदार सोडताय, नोकरीतून घरी परत मठामध्ये 6 वाजता येताय, घरी 9-10 वाजता येताय. तुम्हाला पण काय लेकर बाळा नाहीत काय? तुम्हाला पण काय नोकरी नाही काय? हा तुम्ही मोठं काम करताय. द्या 11 रुपये. किती द्या सांगितले? किती? 15-20 मिनिटं सांगितलं. तुम्हाला हे करता काय, ती काय करता काय, आणि तुम्ही काय स्वतःसाठी करताय, द्या 11 रुपये. आणि जेवायला किती? 15 माणसं. प्राप्तव्य आहे पण कर्तव्य नाही. काहीला कर्तव्य पण नाही आणि प्राप्तव्य पण नाही. कशाला वाजले जातो रे? एक अनुभव आहे तो, मी आता नाव घेत नाही. वारीला यायला तयार होते, हो जाऊ नका वारीला, कुठतरी चुकला. अहो त्या पुण्याच्या बाहेर पडलं ना, एक तिकडं दिंडी जाते आणि एक दिंडी सरळ रस्त्याने जाते सोलापूर रस्त्याने. माऊलीची जाते हडपसरवणे आणि तुकोबारायची दिंडी जाते सरळ सोलापूर रोडने. जाऊ नका, कुठं चुकाल. पण तिथं चुकला तर घाटात कुठतरी चुकाल. हो रस्त्याने ऊन लागतं, दिंडी पळत पळत तुम्ही पाठीमागं कुठं बाथरूमला वगैरे गेला तर दिंडी तुम्हाला सापडणार नाही. बरं गेला जाऊ, चिखल पण असतो तिथं भरपूर, पाऊस येतो, झोपायला मिळत नाही, आमचं होत नाही. बरं ते जाऊ दे, पंढरपूरला गेला तर तुम्ही चुकाल. औषधी राहण्यापेक्षा तुम्ही जर चंद्रभागेला गेला ना, चंद्रभागेला अवश्य चुकणार तुम्ही. चुकतो म्हणे माणूस. मग हे ऐकल्यानंतर होतं बाबा नको पंढरपूरला जायला. काय पोरा लागली चट घरी वाट पंढरीची, आमच्या कुणी नव्हते आईचे हेची पिशे निवडणे. आपण तर करत नाही. आपण नवजे दर्शना इथं जात असतील तर त्याला जाऊ देत नाहीत. मग आता म्हणजे मी जात नाही, मग काय करू? श्रवणे नारायणपुराकडे. मग प्राप्तव्य पण नाही आणि कर्तव्य पण नाही. म्हणजे आपल्याला करायचं पण नाही आणि दुसऱ्याला कशाला मठात जातो? काय काम आहे? अरे आपल्याला होत नाही ना, तुम्ही करू नका. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, धर्माआड पुत्र. काय म्हणतात त्याला? धर्माच्या आड पुत्र. धर्म करत असताना त्याला कधी माणसाने आडवं जाऊ नये. आपल्या ज्याने होत नसेल तर आपण करू नये, पण दुसरे करत असताना त्याला कधी आडवं आणू नये. म्हणून कर्तव्य पण नाही आणि प्राप्तव्य पण नाही. हे परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये पण अक्कल शून्य, काहीच करत नाही. नाव नाही, गाव नाही, काय नाही. आणि कर्तव्य काय नाही. फक्त रात्री येणार, झोपून घरी येणार, मला ते 100 रुपये दे, मला 50 रुपये दे. आणि कुठले जाणार? ती बिचारी मोलमजुरी करणार, भांडे घासणार, 4 घराचे भांडे घासणार. आणि कुठे 100-200 रुपये मिळाले तर ते पण घेऊन जातो. म्हणजे प्राप्तव्य पण नाही आणि कर्तव्य पण नाही. पण एक वर्ग असा आहे की प्राप्तव्य पण आहे आणि कर्तव्य पण आहे. प्राप्तव्य म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय? प्राप्तव्य म्हणजे या लोकांमध्ये आल्यानंतर अत्याधिक दुःखाची निवृत्ती आणि अत्याधिक सुखाची प्राप्ती म्हणजे प्राप्तव्य. मग सुख कुठलं आहे? सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे बाप रघुवर देवी
भगवान परमात्मा ऐका, हे श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे शाही गुणोरे बसलेले ऐसा तो भगवंतो. त्या भगवान परमात्माची प्राप्ती करून घेणं आणि ती प्राप्ती झाल्यानंतर बुडत हे जाना बुडत हे जाना ना देखवे डोळा भगवान परमात्माची प्राप्ती झाली. पण प्राप्ती झाल्यानंतर त्या आमच्या संतांनी फक्त स्वतः प्रतिष्ठित ठेवा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे बोलले जे ऋषी शास्त्र भावे बंधाया झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग उद्दिष्टाचे भाव तिसरा भाग शेषवर लाभ तो सेवे. सेवितो हा रस आणि वाटितो आणि आम्ही स्वतः तर प्राप्ती करून घेतली. अहो एखाद्या वेळेस देव जो आहे ना, देव समोरच्या लोकांची किंवा व्यक्तीची साधकाची साधना करणाऱ्याचे कर्म अकर्म विकर्म याचा विचार करतो. सहसा देव सर्वांवरती कृपा केला असंच नाहीये. कारण बळीराजा हे भरपूर आहे उदाहरण देण्यासारखी, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. बळी सर्वस्वी उदार तेने उभारलेला कर करोनिया कहार पाताळी घातला. अहो बळीकडे देव गेला, देवाने दान मागितलं, दान दिल्यानंतर देवाने काय केला, आशीर्वाद द्यायला पाहिजे ना, काय केलं, पाताळात घातला. देवा तू निर्गुण निष्ठुर, देव निर्गुण निष्ठुर आहे. जसं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे भगवान परमात्मा आपल्याला फळ देत असतो. पण संत आहे गुणदोष जाते न विचारू काय ठाव दिला पायी आपुली आहे, ठाव दिला पायी आपुली आहे गुणदोष जाते न विचारू काय. गुणदोष बघत नाही संत. गुण प्राप्त झालेले जे सर्व इति कर्तव्यत आहे भगवान परमात्माची प्राप्त आहे, सुख आहे, हे सुख ते संत जे आहेत हे संत इतरांना वाटतात म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून संताच्या ठिकाणी प्राप्तव्य पण आहे आणि कर्तव्य पण आहे. हे दोन्ही अंग हे एकनाथ महाराजांच्या ठिकाणी होतात. म्हणून निळोपराय म्हणतात धन्य धन्य एकनाथ धन्य धन्य एकनाथा. अहो नाथांच्या ठिकाणी प्राप्तव्य पण आहे आणि कर्तव्य पण आहे. कसं बघा, लहानपणी त्यांचे आईवडील निवर्तले आणि निवर्तल्यानंतर आजोबाने सांभाळ केला आणि पूर्वी शिक्षणासाठी मोठ्या मोठ्या शिक्षकांना किंवा गुरुंना घरी बोलवत असत. नाथांची गर्भश्रीमंत घरी बोलवलं. वयाच्या 8 वर्षावर नाथांनी सर्व 6 शास्त्र 18 पुराणे आणि 4 वेद मुखोद्गत करून टाकले. किती? 6 शास्त्र 4 वेद आणि 18 पुराणे. त्या वेदामधला आपल्याला एक मंत्र पाठ होत नाही, एक मंत्र पाठ होत नाही.
ठळ ठळ ठळ. तर आता जाता पटकन मला आठवलं म्हणून सांगतो. अशीच एक महान तपस्वी काशीचे पंडित होते आणि त्या काशीच्या पंडितांनी 4 वेद आहेत ना, 4 वेद ते घेतले. म्हणजे पूर्वीचे लोकांचं पाठांतर कसं होतं, एक पाठी कशी होते, तर त्यांनी ते वेद घेतले, रात्री बसले, वेदाचं पान वाचायचं, पुढे हवन करायचं, त्यामुळे टाकून द्यायचं. एकच करतो, पान घ्यायचं, वाचायचं, 8 टाकायचं. सकाळ झाली म्हणजे जेणेकरून वेद आला, हो माझ्यामध्ये वेद म्हणजे की अग्निमध्ये झाले. काय झाले? अग्नी, तुला अग्निवेद समोर असं झाले. मग माझे वेद ऐका, ज्यामध्ये देऊ तेवढं पाठांतर एका रात्रीमध्ये. कारण ऋग्वेदामध्ये 10,000 मंत्र आहेत, यजुर्वेदामध्ये 5,000 मंत्र आहे, 4,500-5,000. परत अथर्ववेदामध्ये 3,500-4,000 मंत्र आहेत. अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे असणारे सर्व वेद पाठांतर 8 ते 10 वर्षाचा मुलगा करतोय. त्याला कारण आपल्या पूर्वजांची पुण्य असावी. पूर्वजांची पुण्य असल्याशिवाय एक गोष्ट होऊ शकत नाही. असो, आणि गुरुला सांगितलं, गुरुने सांगितलं, आता बघ, आता हे झाले 6 शास्त्र झाले, 18 पुराणे झाले, 4 वेद मुखोत्तर झाले, आता तुला काय शिकायचंय? म्हणजे काय शिकवा महाराज मला, आता पुढचं काय? विद्यार्थी असा कसा पाहिजे, कसा हे अजून शिकवा, काहीतरी अजून काहीतरी शिकवा, अजून मठात आम्हाला टाळ वाजवायला शिकवा, असे म्हणणारे पाहिजे. पुढे म्हणतच नाही, आम्ही आपल्या आजूबाजूच्या राहतच नाही. मी किती वेळा सांगितलं, 1 2 3 4 5 6 7 8 घरी जाऊन 8 वेळा टाळी वाजवा, 3 इकडे करा, 7 इकडे करा. आता वाद कुठून करा परत. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 असं करायचं. 3 इकडे 7 इकडे घरी जाऊन प्रॅक्टिस करा, बरोबर टाळ येणार. आणि गुरुला विचारलं पुन्हा काय? म्हणजे भगवान परमात्माची प्राप्ती. अरे वेद जरी पाठ झाले, 6 शास्त्र पाठ झाले, वेद ज्ञान करशी तर वैदिकी सोहशी, तरी गुणीजन्म होशिनारे जना. अरे वैदिक झाला तो प्रत्येक ब्राह्मण वारकरी असेलच का? प्रत्येक वैदिक त्याला भगवान परमात्माची प्राप्ती होईलच का? वेद वाचले म्हणून, पुराण वाचले, पुराणामध्ये पुंदून रडतोय, पण पुराणाचा त्या अनुभव आहे, त्या अनुभव त्याला येईलच का? 6 शास्त्र वाचले, 6 शास्त्र पाठ केले, लोकांना सांगितले, पण त्याचा अनुभव स्वतःला येईलच का? पण ह्याच्या पुढचं काय? ह्याच्या पुढचं म्हणजे सर्व झाल्यानंतर वेदांनी काय सांगितलं की भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यावी. मग भगवान परमात्माची प्राप्ती म्हणजे करून द्या मला. कोण म्हणतोय ना, 10-12 वर्षाचा मुलगा म्हणतोय, कुणाला जे शिकवायला शास्त्री आले होते त्यांना काय करा, वेदाची प्राप्ती मला करून द्या, आपलं भगवंताची प्राप्ती करून द्या, देवाची प्राप्ती करून द्या. ते बाबा म्हणले ते माझ्याच्याने होणार नाही, फक्त तुम्हाला शिकवलं होतात. कारण कोण बतावे वाण गुरुविना, कोण बतावे वाण गुरुविना, भ्रांति की बलिया नदिया के बीच में बड़ा अवगढ़ है यमघाट, कोण बतावे वाट गुरुविन, कोण बतावे वाट. अरे गुरु शिवाय भगवान परमात्माची प्राप्ती होणार नाही हो. निळोबाराय तुकोबराय जेव्हा वैकुंठ गमन केलं, निळोबरायला समजून निळोबराय धावा करून तुकोबरायच्या भगवान परमात्मा साक्षात त्या ठिकाणी आले. तेव्हा निळोबराय म्हणतात, निळा म्हणे देवा नळकोची तुम्हा, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही आता धावा करत होशी. कारण भगवान परमात्माला जर ओळखायचं असेल तर गुरुच्या मुखातून आल्याशिवाय, गुरुप्राप्ती झाल्याशिवाय भगवान परमात्माला ओळखता येत नाही. लोक काय करतात, वेगळा अर्थ करतात.
काय येथे तुझं बोलवल्या कोणी प्रार्थना वाचून आला असं का तुला कोणी बोलवलं आणि बोललो पण देवाला ओळखायचं कसं गुरुनी बोट दाखवल्याशिवाय ते हे आकार ठल विठ्ठल विठ्ठल आकार त्याने उघड उजार विशाल मकार मस्तकाकार हे तिन्ही एकवटले ते अक्षर ब्रह्म कळले ते मी गुरु कृपा नमिले आदि बीज आहे कुणामुळे मिळालं गुरुमुळे मिळालं मग गुरु असा कसा मिळणार नाही जावं लागेल पहाटे उठले निघाले आता गुरुच्या शोधामध्ये दौलताबादला जगन्नाथ महाराज आणि त्याचा दरबार भरायचा दर गुरुवार आज गुरुवार आहे वार पण चांगला आला लोक सर्व येते त्या ठिकाणी बोलू नका लोक प्रत्येक त्यांच्याकडे दरबारात यायचे आमकाय माझ्या पोराचं लग्न होत नाही माझा आमक होत आहे ते येत नाही हे 10-12 वर्षाचं पोरगं गेलं नाथाला नमस्कार केला आपलं कुणाला तो तुमच्या किती लक्षात आहे कुणाला नमस्कार केला नाथाचे गुरु कोण जनार्दन स्वामी नाथांचे गुरु जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय महाराज त्यांचे गुरु अत्रि ऋषी गुरु ब्रह्मा आणि जो निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा आहे तो निर्गुण निराकार चेतन सद्गुण ब्रह्मा आदिनाव आणि मनकेचा त्या सर्वांचा आदिगुरु अशी परंपरा दत्त महाराजांची जनार्दन स्वामीच्या पुढे गेले आणि काय विचार मी कोठीला कोण कुठे मज लागी जाणे काहे घडले जगात मज साचेने आईचा विचार करता शिवला शिवाया हे सांगुनी कृपा करा देवराया मी कोण आहे कुठून आलो मला काय करायचंय आणि कुठं जायचंय एवढंच पोरगं 10-12 वर्षाचा मुलगा म्हणतोय मी कोठीला कोण कुठे मज लागी जाणे काय हे घडले जगात मज साचेने आईचा विचार करता शिवलो शिवाया हे स्वामी तुम्ही कृपा करा स्वामी राया तिने म्हणला हा मुलगा काहीतरी कामाचा जवळ ठेवून घेतलं बरेच दिवस गेले काय झालं जनार्दन स्वामी दर गुरुवारी त्या पर्वतावर जायचे आणि भगवान परमात्मा दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यायचे एक दिवशी नाथांनी चल रे माझ्यावर चल घेऊन गेले बरोबर तर आता देव ओळखायला सुद्धा काय लागते नजर लागते पण आमच्या अंगात देव येतो आता देव कसा येत असं मला सांगा सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशने प्रभा उजळले आदर्श दिशा गगना आलीची शोभा हजारो सूर्य जरी ओळून टाकले तर तुझी प्रभा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते असा हा भगवान परमात्मा अशी देवी अंगात येईल का पण त्या देवाला बघायसाठी सुद्धा काय पाहिजे ज्ञान चक्षु पाहिजे अंतरचक्षु पाहिजे नाथाला घेऊन गेले मग पहिल्यांदा दत्तात्रय महाराज मल्ल वेशामध्ये आलेले आहेत 4 पुत्री आले नाथाला जनस्वामीवर हे इकडं त्या पुत्रीचं दूध पिळलं एक कटोरा होता कटोरा त्या कटोऱ्यात दूध पिळलं शिळ्या भाकरी होत्या त्यात कालवल्या आणि हे खायला जनार्दन स्वामी गेले त्याच्यावर खायला लागले कारण त्याला माहिती आहे कोण आहे ते नाथ बाबा म्हणतायत अरे बाबा या माझ्या गुरुला काय कळतं का नाही अहो माणूस म्हशीचं दूध पे गाईचं दूध पे कुत्र्याचं दूध पण पे अहो कुत्र्याचं चावलं तर कुत्र्याला 14 इंजेक्शन घ्यावं लागते किती लागते 14 इंजेक्शन हे पोरा नको मला मग या दोघांनी खाल्लं खरकट होते म्हणजे पात्र विसरून आण मग पात्र विसरून आणताना त्यांच्या मनामध्ये काय झालं त्या कटोऱ्याला स्पर्श झाला काय झाला
कटोऱ्याला स्पर्श झाला, अन्नाला स्पर्श झाला. बघा, संत मार्गी चालती त्यांची लागो मधमाती. संत ज्या मार्गाने जातात त्यांची धूळ जरी आपल्या अंगावर उडवली किंवा हवा जरी त्यांची आपल्या अंगावर गेली तर आपला बुद्धा त्याच्यावर राहत नाही. त्या कटोऱ्याला स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला, नाही ह्याच्यामध्ये काहीतरी असावं, ह्याच्यामध्ये काहीतरी असावं, त्याशिवाय आपल्या गुरुने ते प्राचन केलं नाही किंवा खाल्लं नाही. म्हणून ते धुवायला गेले आणि धुताना दुधकच ते पाणी नाथाने पिलं. लागल्यानंतर त्या ठिकाणी समाधी लागली. कुणाची? नाथाची. विठ्ठल विठ्ठल. आणि मग समाधी लागल्यानंतर जनार्दन स्वामीला भगवंतांनी सांगितलं, अरे ह्याची समाधी लागून उपयोग नाही, ह्याला भरपूर काम करायचंय, त्याला भरपूर लोकांचा उद्धार करायचा आहे. कारण अद्वैत भक्तीपेक्षा द्वैत भक्ती पाहिजे. म्हणून त्याला जागं कर. आणि जागं कर म्हणजे हे कोण आहेत? म्हणजे दत्त महाराज. म्हणजे ते कसं ओळखणार? मग जनार्दन स्वामीने हात जोडले. धाव धाव श्री गुरुराया दिनाते या पावदया दिनाते या हृदये गदसे हृदये गदसे मंगलदायक नाम तुझेगा मंगलदायक धाव धाव श्री गुरुराया दिनातेया पावदयाला दिनातेया रक्षाकाली कालुनी जोडी रचले आसन सांग गयाला रचले आसन भजंग ठरलो कोठून आनो भजंग ठरलो कोठून आनो रत्नमंच के सांग गयाला रत्नमंच के धाव. त्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि नाथाला आशीर्वाद दिला. अशा प्रकारे नाथाचा उद्धार झालेला आहे. आणि झाल्यानंतर नाथाचं किती सांगावं, फक्त 10 मिनिटं राहिली. नाथा एकटे श्रीमंत कोणच नव्हते. नाथाच्या घरी एकदा श्राद्ध होतं आणि त्यांच्या दरवाज्यातून पूर्णाच्या पोळ्या होत्या. रोजच्या पूर्णाच्या पोळ्या असायच्या. काय असं माहिती, रोजचं नाथाने काय केलं, लोकांनी आपल्याला कथा ऐकायला यावी म्हणून रोजच्या काय करायचं, गुळ द्यायची, साखर द्यायची. त्या निमित्ताने लोक यायची. आता आपण करूया सुरुवात मठात. मग त्याच्यामध्ये गावा नावाचा पोरगा होता. एक पोरगा आईचा, त्याला पूर्णाची पोळी फार आवडायची. मग एके दिवशी तो आईच्या पाठीमागच लागला. आई जरी कामाला जायची नाथाच्या घरी. आई मला पण घेऊन चल, आई मला पण घेऊन चल. गेली घेऊन. आणि गुबगुबीत पूर्णाची पोळी अशी नव्हती, अंगठा उठला पाहिजे. नाही तर पोळी कुठं चपाती कुठं काय समजत नाही. असं नाही, अंगठा उठला पाहिजे पोळीमध्ये. आणि त्याच्यावरती वाटीवर तूप, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. पूर्णाची पोळी हातात उचलली नाही पाहिजे. अशी तूप पूर्णाची एवढा गोळा पूर्ण गेला पाहिजे आतमध्ये. एवढूसा उंडा केवढा एवढा. आणि पुरण किती तुमचा, किती उंडा एवढा, पुरण एवढूच. ते पण गव्हाच्या पिठाचं जमत नाही. तुम्ही कशामध्ये बनवता? मैद्यामध्ये नाही, गव्हाच्या पिठामध्येच बनली पाहिजे पोळी, तर तिला चव आहे. आता त्या पूर्णाच्या पोळीला चव नाही. रोज पूर्णाची पोळी गेला खायला आणि खाल्ली पोळी जी आवडली, आई मला काय नाही, मला रोज पूर्णाची पोळी पाहिजे. आता गरीब पोरगा कुठनं आणावं? रोज हट्ट धरायला नाथाकडे गेले. नाथा महाराज काय करू, पोरगा हट्ट करतोय, काय मला रोज पूर्णाची पोळी पाहिजे, माझ्याकडे ठेव. म्हणजे काय कर, माझ्याकडे ठेव. मग तो गावबा नाथांच्या घरी राहिला. रोज पूर्णाची पोळी खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. एकदा
नाताच्याकडे ताप आला होता आणि मगाशी जी सांगितली ना शास्त्री, ते शास्त्री वाद करण्यासाठी काशीवरून आले होते. नाताबरोबर शास्त्री वाद करण्यासाठी. आता प्रवचन कोण करणार आहे? गावबाचं काय काम होतं रोजचं? नातांची गादी साफ करायची, हातात हे घ्यायचा, भाला घ्यायचा चोपदाराचा आणि नाताला चला म्हणून म्हणायचं. गेले आतमध्ये. महाराज म्हणले प्रवचनाची वेळ झाली, लोक आपली वाट बघतायत. नाथ बाबा म्हणले बघ गावबा, मला काय उठता येत नाही, प्रवचन तू करायचं. काय करायचं? प्रवचन तू करायचं. म्हणजे बाबा महाराज कसं करायचं? काय नाही म्हणजे करायचं तू. एक काम कर, ते उपरनं गुण तिला टांगलेलं आहे ते घे, टाक खांद्यावर. आता कधीही महाराजांच्या उपरला तिने हात लावला नव्हता. मोठ्यांच्या वस्तूला छोटा माणूस कधी हात लावतो का? हात थर हात कापायला लागला. घे एकदा तू म्हणतो ना, मी घेतलं, टाक खांद्यावर. रस्त्यावर नाही नाही महाराज म्हणे मला जमणार नाही. नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर कृपा कटाक्ष कटाक्षाने आलेले, आपल्या पदी बैसविले, बाप महादेव विठ्ठले, भक्ता तिथे वरदान गेले. गादीवर नमस्कार केला, बसले. आणि जे मुखातून आलं नाही ते 6 शास्त्र, 18 पुराणे, 4 वेद त्यांनी बघितलं नाही, त्या मुखातून पटपट पटपट शास्त्रात येऊ लागले. समोर शास्त्रीय बसलेले आहेत, काशीचे विश्वपंडित बसलेले आहेत. आणि विश्वपंडित बसले असताना त्यांनी आले, सगळं झालं आणि त्या गावबाला साष्टांग नमस्कार करता म्हणजे ओ धन्य धन्य एक नाता. कुणाला म्हणताय? नाताला नाही, गावबाला नमस्कार केला. ओ धन्य धन्य एक नाता. कारण त्यांनी बघितलं होतं नाताला. हो महाराज म्हणले मी एकनाथ नाही, हो महाराज नाही, माझे गुरु आहेत ते, मी त्यांचा शिष्य आहे. अरे शिष्य एवढा जर ज्ञानी असेल तो गुरु किती ज्ञानी असेल? ती संता जिया माता चरणावरी साष्टांग ते करी दंडवत. असा नाथ महाराजांचा जेवढं चरित्र सांगितलं तेवढं कमीत. काशाला त्यांचा भागवताचा काय झालं, भागवत सुद्धा पाण्यामध्ये डुबवलं होतं ब्राह्मणांनी. परत ते 7 दिवस वर आलं, 7 दिवस मिरवणूक निघाली. असे नाथ महाराजांनी बरेच चमत्कार केले, नाना प्रकारचे काय केलं म्हणजे लोकांना कळावं. हे लोक जे आहे कलियुगामध्ये हे लोकांना अध्यात्म कळना म्हणून त्यांनी भारुड त्या ठिकाणी रचना केली, भारुडाची. आणि भारुडाच्या ह्यानी तर निदान ऐकून माणसं येतील. विंचू चावला, वृश्चिक चावला, असे जे भारुड आहेत ना, पण अर्थ वेगळा आहे. मग अशा प्रकारे नाथ महाराजांनी आपलं कर्तव्य करता करता विठोबा कुमार तुमचे पायी माझा माता. म्हणून एकनाथ महाराज संसारामध्ये पण धन्य होते आणि परमार्थामध्ये पण धन्य होते. संत एकनाथ महाराज परमार्थामध्ये प्राप्तव्य म्हणजे भगवान परमात्माची प्राप्ती करून घेतली आणि कर्तव्य म्हणजे या सर्वसामान्य लोकांना ज्ञान व्हावं
म्हणून ते वाटेत गेले, म्हणून कर्तव्य पण त्यांनी केलं. आणि व्यवहारामध्ये जे त्याला काही मिळालं होतं की ज्यांची गर्भश्रीमंती होती, त्या गर्भश्रीमंतीमध्ये एकदा त्यांचं काय म्हणतात मग सांगत होतं ना, काय होतं श्राद्ध होतं, समोरून अंते जात होते आणि त्याला वाटलं काय सुंदर स्वयंपाक चालला हो, लाडूचा वास येतोय, पुरणपोळीचा वास येतोय, आपल्याला हे मिळालं असतं तर एवढंच नाथाने ऐकलं, हे काय झालं, काय नाही म्हणजे काय नाही, अरे या सगळ्या लोकांना बोलवलं, म्हणजे सगळ्या लोकांना जेवायला बोलवलं, जेवढं अन्न होतं तेवढं खायला घातलं. आता गावचे ब्राह्मण म्हणले, आधी आमच्या ह्या लोकांना खायला घातलं, आम्ही काय जेवायला येणार नाही. मग नाथाने परत आंघोळ करून गिरिजाबाईने स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर कोण यायला तयार नाही श्राद्धाला, तेव्हा नाथाने नमस्कार केला, भगवान परमात्म्याला धावा केला. आणि धावा केल्यानंतर त्यांचे नव्हे रामभाऊचे वडील आलेले, गोपाळरावचे वडील आलेले, सगळ्यांचे वडील आले. बळी पंचपात्र घेऊन जाणं हातात घेऊन गायत्री मंत्रमध्ये सगळे बसले जेवायला. आणि हे म्हणते कोण म्हणतात गावचे ब्राह्मण, बघूया आता त्यांचं फजितीच करूया, कोण ब्राह्मण जेवायला येते बघूया. खिडकीतले बघतात, हे रामभाऊ बघ तुझे वडील, अरे बाबा तुझे पण वडील आहेत आणि तुझे पण वडील आहेत. आणि शेवटी नाथाला शरण गेले. म्हणून असं असणार एक कर्तव्यामध्ये पण प्राप्तव्यामध्ये पण एकनाथ महाराज श्रेष्ठ आहे, कर्तव्यामध्ये पण एकनाथ महाराज श्रेष्ठ आहे. म्हणून धन्य धन्य एकनाथा, तुझ्या पायी माझा माता एकनाथ महाराज. फाल्गुन वद्य षष्टी त्या दिवशी निघाले असताना काय झालं, समोरून एक सासरला निघालेली मुलगी होती नांदायला, नाही का माहेरी. काय म्हणजे या बाबाला हातात मारायचं होतं, नांदबाबा म्हणजे बाबा तुझी मुलगी जाऊ दे, मी नंतर मरेन, तुझी मुलगी जाऊ दे, मी नंतर मरेन. तो दिवस गेला. असं 1-2 वेळा झालं. आणि शेवटी नाथ महाराजांनी विचार केला की हे आता काही कामाचं नाही. म्हणून नाथ महाराजांचा जन्म एकनाथ षष्टी. नाथ महाराजने एकनाथ षष्टी, नाथ महाराजांना अनुग्रह झाला षष्टी, वद्य षष्टी, फाल्गुन षष्टीचा. फाल्गुन षष्टी ही महत्वाची. षष्टी 6, काम, क्रोध, मोह, दंभ, अहंकार हे 6 विकार घेतल्याशिवाय षष्टी साधना होत नाही. म्हणून 6 दर्शने होय द्यायला, 6 दर्शने कुणाला झाले, एकनाथाला झाला. आणि एकनाथाने शेवटी काय विचार केला आणि काय म्हणतात, 5 आपले संत असून होऊन गेले, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. 5 तत्वामध्ये 5 संत. पृथ्वी तत्वामध्ये नामदेव आहे ते 14 कुटुंब पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी. तेज तत्वामध्ये आमची कोण, माऊली ज्ञानोबा आहे. समाधी, संजीवन, हरिपाठ. पृथ्वी, आग, तेज. वायू तत्वामध्ये हा नाही, अजून विचार करा. भक्ती पंथावे वायूचाच अवतार होता, मारुतीरायाचा अवतार. मारुतीराय म्हणजे वायू. रामदास स्वामी वायू तत्वामध्ये विलीन झाले. आणि तुकोबर आहे, पयानकाई देव तुकोबर आहे. आकाश तत्वामध्ये गेले. आणि जलतत्वामध्ये कोण गेले तर नाथ महाराज. गोदावरी गंगेमध्ये नाथ महाराजांनी काय केलं, आतमध्ये प्रवेश केला. आणि तो प्रवेश करण्याचा आजचा दिवस होता षष्टीचा. आणि त्या षष्टी दिवशी ते भगवान परमात्मामध्ये त्यांची ज्योत भगवान परमात्मामध्ये गेली. ज्ञानेश्वर महाबुद्धी महाराज ज्ञानेश्वर
माझे उरले पायी पण यथाशक्ती याचा अवकाश आज आपण समाज जेवढा आपल्याला विचार करता नाथांचं वाङ्मय काम होत आहे. मोठं भरपूर तिने वाङ्मय केले, नाथ भागवत केलेलं आहे, रामायण लिहिलेलं आहे, नवे नवे तर भारुडे लिहिलेले आहेत, परत एक लडका मदन असे कितीतरी नाथाचं वाङ्मय आहे. आपल्याला दिवस 8 दिवस जर घेतलं तर ते पुरणार नाही. परंतु आपला नियम आहे, त्या नियमाकडून यथाशक्ती आता मतेप्रमाणे माऊली नाथ महाराजांची आपण शक्ती साधली केली. विठ्ठल जय हरी विठ्ठल पुंडलिकावर जय हरी